लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण प्रजापिता ब्रह्मकुमारी शाखा सिडको नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी वर्षभरातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। त्यामध्ये 21 ऑगस्ट रोजी सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार देखील या ठिकाणी आयोजित केला होता। सर्वांना राखी बांधून या ठिकाणी राखीचं महत्त्व असेल, त्यानंतर या प्रजापिता ब्रह्मकुमारी या विश्वविद्यालयाचं महत्त्व काय आहे ते देखील सांगण्यात आलं। त्यानंतर वर्षभरात जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते देखील त्या पत्रकार बांधवांना कळवण्यात आले। त्यानंतर या ठिकाणी आज मुख्य प्रशासक दादी प्रकाश मणिजी यांचा या ठिकाणी स्मृती दिवस देखील आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपण सविस्तर केलेली चर्चा। या ठिकाणी आपल्यासोबत ब्रह्मकुमारी प्रेमा बहिणजी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगणार आपण? ओम शांती। आज विश्व बंधुत्व दिवस साजरा करत आहेत आणि प्रकाश मणी दादी जे हेड प्रशासिका ब्रह्मा बाबाच्या नंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे जे फाउंडर आहेत ते प्रजापिता ब्रह्मा आणि 1969 मध्ये ते अभ्यक्त झाले। त्यानंतर दादी प्रकाश मणीने हा भार आपल्या खांद्यावर घेतला। तेव्हापासून तर 2007 पर्यंत त्यांनी हे सुचारू रूपमध्ये आपलं कार्य पूर्ण केलं। तर भारताचीच नाही तर विदेशाची सुद्धा दादी प्रकाश मणी हेड होती आणि त्यांना म्हणजे स्मृती दिवस जे आम्ही पुण्यतिथी म्हणा किंवा स्मृती दिवस म्हणून साजरा करतो, तर हा 17वा स्मृती दिवस आहे। त्या निमित्ताने दादीला पुष्पहार पुष्पांजली हृदयातून म्हणजे पुष्पार्पण केले सर्व ब्राह्मणांनी। आणि मी शिवप्रेमा BK शिवप्रेमा। ओम शांती। या ठिकाणी आपल्यासोबत ब्रह्मकुमारी शिवकन्या बहिणजी देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत। काय सांगणार ताई? ओम शांती। आम्ही रात्री पोहोचलो नांदेडला। मुख्य दादीचं स्मृती दिवस माउंट आबूला होता 25 तारीख। तिथे आम्ही भोगासाठी पोहोचलो आणि तो बरेचसे भाऊ बहिणी आले होते आणि तो कार्यक्रम करून आम्ही आज इथं पोहोचलो। तर दादी आमची मुख्य रूपाने सेवा केल्या आणि त्यांच्यासोबत बऱ्याचशा दादी होत्या त्या आता व्यक्त झाल्या। आता दीदी आहेत पाठीमागे सांभाळत आहेत कारोबार सगळा। आणि ह्या दादीच्या स्मृती दिनानिमित्ताने रक्तदान शिबिर ठेवलं होतं इथं नांदेडला सुद्धा। बऱ्याच आपले सेवा कैलासनगर सेवा केंद्रावर झालं। ठिकठिकाणी जे काही सेवा केंद्र उपसेवा केंद्र आहेत ते भाई बहिणींनी म्हणजे रक्तदान दिलं। अशा प्रकारे प्रत्येक सेवा केंद्रावर दादीचं म्हणजे प्रतिमा ठेवून पुष्प अर्पित केले जाते, हार अर्पित केले जाते आणि त्यांना भोग लावले जाते। आणि हा म्हणजे खरोखर शांती दिवस आहे 25 तारीख। तर सर्व मनुष्य आत्म्याला त्यांनी प्रेरणादायी जीवन आणि आज आमचे लाखो भाई बहिणी आहेत घरग्रस्तामध्ये राहून कशा प्रकारे ह्या विद्यालयाच्या नियमानुसार चालतात, आपलं सुचारू म्हणजे गृहस्थीचंही सांभाळतात आणि त्याचबरोबर ईश्वरी सेवा पण करतात। आम्ही सेंटरवर आश्रमावर राहतो समर्पित रूपाने, परंतु ते गृहस्थामध्ये राहून सगळं खटाटोप सांभाळून हे सकाळी क्लास करतात। सकाळी अमृत वेळेला 3:30 वाजता उठून मेडिटेशन करतात आणि मुरली झाल्यानंतर आपली दिनचर्या जे चालते ते करतात। तर अशा प्रकारे लाखो भाई बहिणी आमचे आहेत आणि आम्ही अनेक जन्मापासून जी भक्ती केलेली आहे त्या भक्तीचं फळ ईश्वरी ज्ञान आणि ईश्वरी ज्ञानाच्या आधारे जे जीवन बनते तर भविष्यामध्ये नर नारायण नारी लक्ष्मी पदाची कशी प्राप्ती करायची, तर एकच विद्यालय आहे की जिथं मानवी जीवनाचं उद्दिष्ट लक्ष ठेवलेलं आहे की मनुष्यशे देवता के कर्तन लागी वार। मनुष्यापासून देवता बनायला वेळ लागली नाही तर ती हीच वेळ आहे कलियुगाची शेवट, सतयुगाची सुरुवात, संधी काल पुरुषोत्तम संगम युग, परमपुरुष परमात्मा युग, सामान्य स्त्री पुरुष
पुरुषाला दिव्य ज्ञान, पवित्रतेचं महत्त्व, दिव्य गुणाची महत्ता हे सगळं शिकून, राजयोग शिकून कशा प्रकारे मनुष्याला देवता बनण्याचं कार्य चालू आहे. या ठिकाणी आपण 21 ऑगस्ट रोजी पत्रकार बांधवांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. त्यांना या ठिकाणी आपल्या सर्व बहिणी असतील त्यांना राखी बांधण्यात आली. तर त्या ठिकाणी काय संदेश दिलात आपण? म्हणजे आपल्या दैनंदिन आपलं जे कार्य लोके करत असताना, जे काही व्यवसाय धंदा वगैरे आहे हे करत असताना कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड, मनाची एकाग्रता राजयोगाच्या द्वारे साध्य होते आणि राजयोगी पवित्र कसं बनायचं हा दिव्य संदेश दिला. बाकी प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने जेवढं जमते, समजा 100% होत नसेल तर 10% तरी करावे. ओम शांती. ओम शांती करायचं म्हणजे काही लोकांना वाटते की बाबा खूप काही नेमक करावं लागतात, खूप कठीण आहे. तसं काहीच नाही. याचं नावच आहे सहज ज्ञान आणि सहज राजयोग. तर राजाप्रमाणे आपल्या कर्मेंद्रियावर कंट्रोल कसं करायचं हे शिकवल्या जाते इथं, आणि ते कंट्रोलिंग पॉवर घेऊन आपल्याला चालायचं. या ठिकाणी आपल्यासोबत प्रज्ञा बहीण देखील आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. आज जो या ठिकाणी स्मृती दिवस आयोजित केला होता याबद्दल काय सांगा? इसको विश्व बंधुत्व दिवस भी कहा जाता है. जैसे 25 अगस्त को हमने दादी को विश्व बंधुत्व दिवस के अनुसार हमने इसको सेलिब्रेट किया है. और ब्लड डोनेशन कैंप भी हमने रखा था. वर्ल्ड रिकॉर्ड 1 लाख यूनिट ब्लड रिकॉर्ड के लिए हमने ये किया है. तो उससे 1 लाख से ज़्यादा ही इसका ब्लड डोनेशन में सब लोगों ने बहुत अच्छे से इसको रिस्पांस दिया है. तो जैसे कि मैं नांदेड़ सेंटर की नहीं हूँ, मैं हैदराबाद सेंटर की हूँ. तो वहाँ पे तो हमें इतना अच्छा रिस्पांस मिला है. जो हम लोग शिवरात्रि वगैरह मनाते हैं उस समय इतने लोग नहीं आते हैं, बट इस ब्लड डोनेशन कैंप में इतने लोगों ने और अच्छे बड़े बड़े लोगों ने, कमांडेंट वगैरह, इन लोगों ने भी बहुत अच्छा हमें रिस्पांस दिया. तो माना हमारी दादी ने तो श्वासोश्वास अपना जो है सफल किया है. तो मैं आप सबको भी यही कहना चाहती हूँ कि आप भी अपने जीवन को जितना श्रेष्ठ बनाना चाहते हैं, आज का जीवन जैसे कि एकदम पूरा अशांत दुखमय हो गया है, तो इसको अगर आपको बहुत अच्छे से जीना है तो आपको मेडिटेशन की बहुत जरूरत है. तो मैं आपसे सबसे निवेदन करती हूँ कि आप मेडिटेशन सीखना बहुत जरूरी. आज का ये एक नेसेसरी हमारे जीवन का पार्ट हो चुका है. स्पिरिचुअलिटी माना जीवन में हम सब कुछ करते हुए हमारे जीवन को हम वैल्यूज को हमने साइड में रखे हमारा जीवन हम जी रहे. तो इस ब्रह्मा कुमारी ऑर्गेनाइजेशन में आपको किस प्रकार से मेडिटेशन किया जाता है, कैसे करना चाहिए, वो सब हम डायरेक्शन देते हैं. तो आप इसको करेंगे तो बहुत अच्छा होगा. ओम शांति. आप हैदराबाद से है बोले. हैदराबाद के ब्रह्म कुमारी विद्यालय और ये नांदेड़ के ब्रह्म कुमारी विद्यालय में ऐसा क्या तुम्हारे को कहना चाहिए कि वहाँ है और यहाँ नहीं? इन लोगों के लिए क्या बात करना चाहिए? माना यहाँ में थोड़ा सा माना लोगों को ऐसे लगता है कि हम लोगों को भक्ति छुड़ा देते हैं, ये सारा ज्यादा रहता है. बट आप जब तक यहाँ पर नहीं आते हैं तब तक आपको पता नहीं चलेगा कि यहाँ पर क्या सिखाया जाता है. क्योंकि बाहर से अगर आपको फीवर आया है, टैबलेट आप बाहर से देख के आप उसको माना आपका फीवर तो नहीं जाएगा ना. तो जब डालोगे तभी तो पता चलेगा कि आपको क्या मिल रहा है यहाँ पर. तो आप यहाँ आकर अगर देखोगे तो ही आपको पता चलेगा. तो जहाँ जैसे कि हमारे हैदराबाद में सब लोग बहुत अच्छे से इसको रिस्पांस देते हैं. माना पहले हमारा जीवन कैसे होना चाहिए वो हमारे लिए इम्पोर्टेंट है. बाकी जो है जो भक्ति वगैरह माना जाता है वो सेकेंडरी थिंग्स है. बट आपको पहले आपका जीवन कैसे बनाना है वो बहुत जरूरी है. तो वो देखना है पहले. या ठिकाणी खरोखर हैदराबादहून या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बहिणजी यांनी देखील अतिशय नांदेडकरांना एक चांगला संदेश दिलेला आहे. खरोखर यानंतर ही बातमी ऐकल्याच्या नंतर नांदेडकर नक्कीच या ठिकाणी विश्वविद्यालयाचा जो या ठिकाणी क्लास चालतो सकाळी किंवा जी भक्ती चालते या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी भक्ती करण्यासाठी मंडळी वाढेल असं मला वाटतं. या ठिकाणी आपल्यासोबत ब्रह्मकुमार दिनकर भाई देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत आहोत. या ठिकाणी आपण 21 तारखेला जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला होता, त्यानंतर आज या ठिकाणी आपण जो अभिवादनाचा कार्यक्रम आहे दादींचा अभिवादन करत आहोत, याबद्दल काय सांगणार आहात? हा दिवस विश्व बंधुत्व दिवस मनवतो
आणि त्या दादीने कसा पुरुषार्थ केला किंवा कसं समाजाला उत्थान केलं किंवा चरित्र निर्माणासाठी आपलं जीवन त्यांनी सफल केलं, तोच उद्देश आम्ही घेऊन की घरोघर प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसा मेसेज देता येईल त्या निमित्ताने हा स्मृती दिवस मनवला जातो. आणि त्यांची प्रेरणा घेऊन घरघरमध्ये किंवा जनजनामध्ये पर्यंत त्यांचे संस्कार परिवर्तन कसं करता येईल किंवा व्यसनमुक्त कसं करता येईल किंवा दुनियाला स्वर्ग कसं बनवता येईल हेच त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला देण्याचं आम्ही काम करतो आहे. आणि प्रत्येक दिवशी रोज सकाळी आम्ही हेच गीता अध्ययन म्हणा किंवा मुरली मंथन म्हणा किंवा स्वचिंतन म्हणा किंवा पॉझिटिव्ह चिंतन म्हणा, जेणेकरून मनुष्याचं चरित्र निर्माण होईल आणि त्याला सकाळी सकाळी पॉझिटिव्ह थिंकिंग मिळेल. हेच आम्ही तुमच्या पत्रकार माध्यमातून किंवा अशा निरनिराळ्या स्मृती दिवसाच्या माध्यमातून किंवा तेव्हाराच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत हे मेसेज देत असतो. ओम शांती. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या विद्यालयामध्ये माझ्या पाहण्यात असं आलं की या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. मला वाटते नांदेड असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील जे भाविक असतील ते ज्योतिर्लिंगाला जातात, 12 ज्योतिर्लिंगाला, परंतु बरेच जण असे आहेत की ते वेळेअभावी म्हणा किंवा त्या आर्थिक यामुळं 12 ज्योतिर्लिंगाला त्यांनी दर्शनाला जाऊ शकत नाहीत. तर आपल्या इथे 12 ज्योतिर्लिंगाचं जे या ठिकाणी प्रदर्शन आपण भरवलेलं आहे ते किती दिवस आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी यायला पाहिजे याबद्दल काय सांगणार आपण भाविकांना? या ठिकाणी जे 12 ज्योतिर्लिंगचं जे महत्व सांगितलेलं आहे किंवा स्थापन केलेलं आहे ते सदासाठी आहे, ते कंटिन्यू इथं राहील. परंतु जसं भक्तांना विशेष करून पूजा पाठ करणं थोडं इंटरेस्टेड वाटते, परंतु जेव्हा धारणाची गोष्ट येते, त्यागाची गोष्ट येते, काही बनण्याची गोष्ट येते ते तेवढं सहज नाही. कारण एखाद्या वेळेस फुल टाकणं देवतांवर टाकायला, शिवलिंगावर टाकायला सहज आहे, पण फुलासारखं बनवणं थोडं कठीण जातं. अगरबत्ती लावणं सहज आहे, पण अगरबत्तीसारखं होणं कठीण जातं. पण तेच जे धारणा आम्ही फक्त बोलत नाही, पण आपण जीवन बनवण्याची भाषा करतो, जीवन बनण्यासाठी ज्ञान देतो. फक्त आम्ही जे भक्ती मार्ग, पूजा पाठ, ज्ञान धारणा जन्म करत आलो, पण आज कलियुग येऊन पोहोचला. कारण आपण जे करायला पाहिजे ते केलेलं नाहीये. इथे काय करायला पाहिजे त्यासाठी ते माध्यमातून आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी एक माध्यम ठेवलेलं आहे. आणि त्याच्याद्वारे प्रत्येक मनुष्यापर्यंत ते शिवाचं चरित्र, शिव अवतरण कसं झालं, तो केव्हा येतो, काय करतो, शिवजयंती का मनवतात, पूर्ण रहस्य त्या माध्यमातून आम्ही देत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये लिंगायत धर्म असेल, त्यानंतर हिंदूमध्ये मराठा असेल आणि अनेक प्रकारचे आहेत जे की शिव ला मानतात. मला वाटते महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशामध्ये शिव मानणारे भक्त आहेत. परंतु या ठिकाणी असं म्हणतात की ही विश्वभारती म्हणजे आपली नाही, काहीतरी वेगळा कोणता तरी धर्म आहे किंवा वेगळे लोक असतात. तर त्यांना काय संदेश देणार की आपण देखील विश्वभारती आणि हे सर्व हिंदू धर्म एक आहे, याबद्दल काय सांगणार? तसं इथं धर्म म्हणजेच परमात्मा हा सर्व आत्म्यांचा पिता असतो. त्याच्यामुळे दैहिक धर्म आम्ही काही तेवढा मानत नाही, परंतु हा आत्म्याचा धर्म म्हणजे मानवता आहे किंवा पण विश्व हाच आपले एक बंधुत्व आहे, सर्व आत्मे आपले बंधुत्व आहेत. आणि विश्वाला हा परमात्म्याचा, प्रत्येक विश्वाच्या आत्म्याला संदेश पोहोचला पाहिजे. हे तर आपण देहाने देहाचे धर्म खूप करून ठेवलेत, परंतु आज धर्मामध्ये झगडे आहेत, भाषावरून झगडे आहेत. म्हणजे बंधुत्व शब्द कुठे गेला? म्हणून परमात्म्याने हे पूर्ण विश्वामध्ये तुम्ही एक सर्व आत्मे आहेत आणि या जगामध्ये जात धर्म नसून एक जो जीव आहे आणि जो आत्मा आहे तो आत्मा एक आहे आणि आत्म्याला जात धर्म लहान मोठा असं काही नसतो असं आपलं म्हणणं आहे. हा, कारण सर्व आत्मे एका परमात्म्याचे लेकर आहेत आणि सर्व त्यांच्याकडे इशारा दाखवतात की ते परमात्मा आहेत, तेच पिता आहेत. तुम मात पिता हम बालक तेरे, असं प्रत्येकानं म्हणतात. आणि आपण हे म्हणतो हिंदू, चिनी, हिंदू, मुस्लिम भाई भाई. आता भाई भाई म्हणजे कुठल्या रूपामध्ये? सर्व शरीराने तर भाई बहीण आहेत, पण भाई भाई हा शब्द का वापरला? कारण ह्या आत्म्याच्या नात्यानेच हा भाई भाई शब्द वापरला आणि एका पित्याचे पण संतान आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी जर प्रेमाने जर राहिलं तर विश्वबंधुत्व किंवा विश्वामध्ये स्वर्ग येण्याला काही वेळ लागणार नाही. खरोखर या ठिकाणी ज्यांच्याही मनामध्ये गैरसमज झाला असेल की आपण या ठिकाणी जाऊ नये, कारण या ठिकाणी एक दुसरे कोणतरी एक पांढरे कपडे लोक राहतात किंवा हे राहतात ते राहतात, एक माझ्या एक जे खेड्याची भाषा आहे त्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी कोणताही वेगळा धर्म नसून या ठिकाणी सर्व फक्त या ठिकाणी एक आत्मा आणि आत्म्याची शांती आणि आत्मा काय असतो आणि आत्म्यानं काय करायला पाहिजे हे या ठिकाणी शिकवलेलं असतं. मला वाटतं या ठिकाणी आजच्या बातमीतून बऱ्याच जणांच्या कानापर्यंत ही गोष्ट जाईल, बरेच जण ही गोष्ट पाहत असतील, ही बातमी पाहत असतील आणि बऱ्याच जणांना लक्षात येईल की या ठिकाणी सिडको परिसरामध्ये जी बालाजी मंदिर कमान आहे त्या कमानीच्या बाजूला विश्व भारती ही या ठिकाणी एक विद्यालय आहे आणि त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे. तर या ठिकाणी जे आपण ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आहे या करता जर कोणी येणारे असतील तर त्यांना किती वेळ आहे किंवा केवढ्या वेळामध्ये येऊ शकतात?
विशेष इथे वेळ सकाळी 6 ते 8 सकाळी 8 असतं आणि संध्याकाळी सुद्धा 6 ते 8 पर्यंत वेळ असते. विशेष म्हणजे या ठिकाणी कुठलीही शुल्क घेतली जात नाही. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन हे अगदी निशुल्क आणि मोफत होतं आणि या ठिकाणी आपण कोणीही असू द्या, आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी दर्शन घेऊ शकता आणि या ठिकाणी आपल्याला आल्यावर खरोखर असं वाटेल की आपण या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. या ठिकाणी आपण याविषयी चर्चा करतो. या ठिकाणी आपल्यासोबत यल्लप्पा आपा कोलेवार सर देखील आहेत. ते देखील या ठिकाणी ते शिक्षक आहेत, परंतु ते बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी येतात आणि या विश्वभारतीचं जे महत्व आहे ते त्यांच्याविषयी आपण चर्चा करू. सर, काय सांगणार आजचा जो हे कार्यक्रम घेतला आणि परवा 21 ऑगस्टला रक्षाबंधन देखील घेतलं. आपण एक शिक्षक देखील आहात, एक रिटायर शिक्षक आहात, त्यानंतर एक वरिष्ठ मध्ये एक मोडला जातात, त्यानंतर या ठिकाणी पत्रकार बांधव देखील आहात. तेव्हा आपलं जे वाक्य आहे, एक एक शब्द हा महत्वाचा आणि मौल्यवान आहे. काय सांगणार आपण याविषयी? संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्माकुमारी आणि त्यांच्यापासून मिळणारं ज्ञान, आत्म्याला समाधान आणि मेडिटेशन ह्या गोष्टी अतिशय सध्या जगाला आणि मानवाला उपयोगी आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या आत्म्यात या ठिकाणी समाधान लाभण्यासाठी आणि मनाला शांती लाभण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आमच्या नांदेडच्या बहिणजी, शिवकन्या बहिणजी, त्याचबरोबर प्रज्ञा बहिणजी, दिनकर भाई आणि प्रेमलता भाई, ह्या प्रेमलताजी बहन, ह्या सर्वजण या ठिकाणी उपस्थित. आपण सर्व या ठिकाणी ओम शांतीचे भाई बहन या ठिकाणी, माता आणि भाई सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. दररोज हे सेंटर नित्य नियमाने चालते आणि म्हणून सकाळी लवकर उठणे हा एक आपला शरीराला होणारा फायदा आहे. यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकता येतात. त्याचबरोबर आमचे CM लाईव्हचे संजय कुमार गायकवाड साहेब हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य करतात. पत्रकारांचं सहकार्य असते, अनेक लोकांचं. या ठिकाणी विशेष बाब सांगायचं म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे निधी किंवा शुल्क आकारले जात नाही. स्वयंप्रेरणेने जे लोक, ज्यांना जे काही आपल्याला या ठिकाणी येऊन आपलं मन शांत मेडिटेशन केलं पाहिजे ही भावना या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यातून मी या ठिकाणी नेहमी दररोज या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी नांदेडला उपलब्ध राहतो तेव्हा या सेंटरला येऊन या ठिकाणी मुरलीचा आनंद मी घेतो आणि माझ्या मनाला खूप समाधान लाभते. व तसेच या ठिकाणी CM लाईव्हचे संजय कुमार गायकवाड साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. लाईव्ह प्रोग्रामचे घेतलेले आहेत आणि पत्रकार बंधूचा सिडकॉडको भागातील वेगवेगळ्या दैनिकाचे जे पत्रकार आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सेंटरच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या सर्व पत्रकारांनी उपस्थित राहून या ठिकाणी आपले योगदान दिलेले आहे, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या कैलासनगरच्या बहिणजी, शिवकन्या बहिणजी, त्याचबरोबर दिनकर भाई, या ठिकाणी सर्व आमचे भाई, माता ह्या सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी परत एकदा सर्वांचे आभार मानू. या ठिकाणी खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आत्मा काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल, प्रत्येकाला काम, इन्कम, पैसा हा तर हवाच आहे, परंतु याच्याही व्यतिरिक्त आपण कशासाठी जगतो आणि काय करायला पाहिजे, आपला आत्मा काय आहे आणि आत्म्याने काय केलं पाहिजे हे जर शिकायचं असेल तर या ठिकाणी विश्वभारती विद्यालयामध्ये शिकवलं जाते. आणि आपण नक्कीच ही बातमी पाहून आपल्याला लक्षात आले असेल की आपण काय करायला पाहिजे. आपण नक्कीच या ठिकाणी या आणि या ठिकाणी जे मोफत म्हणजे कुठलेही शुल्क, पैसे घेतले जात नाहीत. आपण केव्हाही येऊन या विद्यालयामध्ये येऊ शकता आणि या आपली भक्ती भाव या ठिकाणी घेऊ शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. या ठिकाणी बरेचसे वर्षभरातून कार्यक्रम घेतले जातात, त्या कार्यक्रमात देखील आपण सहभागी होऊ शकता. आणि ज्यांना कुणाला 12 ज्योतिर्लिंगाचं, मी पुन्हा सांगत आहे की प्रत्येकाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडत नाही, परंतु या ठिकाणी नांदेडमध्ये आहे. तर नांदेडमध्ये शिडको बालाजी मंदिरच्या कमानच्या बाजूला हे विद्यालय आहे. आपण केव्हाही या आणि या ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ शकता. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.